नमस्कार. आपला पहिला अध्याय चालला आहे. आपण असं पाहत होतो की धृतराष्ट्राने सुरुवात केली अध्यायाला आणि त्याच्यामध्ये त्याचा जो खोचकपणा आहे तो पण आपण पाहिला. पांडवांबद्दलचा जो त्याचा दुश्वास आहे तो त्याच्या पहिल्या प्रश्नातच व्यक्त झालेला आपण पाहिला होता. थोडं काय पाहिलं तर एका मिनिटात बघूया, म्हणजे मग पुढे आज आपल्याला काय काय पाहायचं आहे, काय काय ऐकायचं आहे, त्याच्यात आपल्याला मन आपलं गुंते. तर असं पाहिलं की तो जो काही पांडवांबद्दलचा दुश्वास आहे, राग आहे, तो या दुर्योधनाच्या शब्दांमध्ये व्यक्त होणार आहे. आणि धृतराष्ट्राने प्रश्न केला आहे की माझी आणि पंडूची मुलं धर्मक्षेत्रावर या कुरुक्षेत्रावर काय करतात. आता शब्द वापरला आहे धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र. धर्मक्षेत्राचा खरं म्हटलं तर या धृतराष्ट्राशी काय हो संबंध आहे. धर्माने करायचं काम, कर्तव्य बजावायचं अशी ती जागा आहे आणि हा तर काही कर्तव्य बजावत नाही आहे, पण शब्द वापरला आहे धर्मक्षेत्र. या धर्माच्या ठिकाणी माझी आणि पंडूची मुलं काय करत आहेत. गमतीनं काही टीकाकारांनी ह्या श्लोकाचं वर्णन करायचं, तिथे काय आता ते गोट्या खेळणार आहेत का युद्धभूमीवर, हा काय प्रश्न आहे धृतराष्ट्राचा. पण गमतीचा भाग जाऊ दे. तर काय करतात हा खोचकच प्रश्न आहे. काय करतात ते त्याला माहिती नाही असं नाही आहे, खोचकपणाला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि आता संजय त्याच्या ह्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देणार आहे. त्यामुळे संजयाचं तर इथून पुढे श्लोक बरेच आहेत, ते पण आपल्याला आता सुरुवात केली. आपण 3 श्लोकांचा अभ्यास पण केला आहे. त्याच्यात संजयाने या दुर्योधनाने काय काय केलं हे पहिल्या दिवसापासूनचं वर्णन आणि अगदी सविस्तरपणे. त्याच्यामध्ये आता संजय मागे पुढे पाहणार नाही, जे जसं दिसलं तसं ते सगळं तो सांगणार आहे. त्यामुळे युद्धाचं क्षेत्र कुरुक्षेत्र कशाला म्हणायचं, तर ज्या ठिकाणी कर्तव्यात किंवा अनितीनं ज्या गोष्टी होतात, नियमाच्या विरुद्ध ज्या गोष्टींचं आचरण जिथे केलं जातं, त्या सगळ्या म्हणजे धर्माचरणाने न केलेल्या कृती ज्या आहेत त्या कुरुक्षेत्र म्हणजे जिथे घडतात त्याला युद्धभूमी म्हटलेलं आहे. हे युद्धभूमी आणि धर्मभूमी ही आपण समजून घेतली पाहिजे. याची फोड एक चांगली केलेली आहे या समासाची की क्षेत्रे धर्मम करू, म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे याचा अन्वय कसा लावायचा. तर सामान्य आम्ही क्षेत्रे म्हणजे प्रत्येक ठिकाणी धर्मम करू, धर्माने वागावं असं खरं म्हणजे सांगायचं आहे. परंतु ही मंडळी काही कौरव मंडळी धर्माने वागत नाही आहेत. ते आपल्याला दुसऱ्या श्लोकापासून दुर्योधनाने जे काही केलं आहे त्याच्या वर्णनामध्ये कळलं आहे. त्याच्यात आपल्याला असं लक्षात आलं की हा दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ गेला आहे. आता खरं सेनापती भीष्माचार्य आहेत तरी तो द्रोणाचार्यांजवळ गेला. आपण हे सगळं पाहिलं आहे, फक्त आठवण करून देते. आणि द्रोणाचार्यांजवळ जाऊन गुरु म्हणून शिष्याने कसं बोलायला हवं तसं हा दुर्योधन बोललेला नाही आहे. आणि हे संजयाच्या नजरेतून सुटलेलं नाही आणि संजयाला ते लपवून पण ठेवायचं नाही आहे. त्यामुळे तो जे की धृतराष्ट्राचं वर्णन करणार आहे तो स्पष्टपणानं सांगतो आहे की त्यांनी काय केलं. तर एखादा बुद्धिमान म्हणजे जर जाणकार शिष्य असेल तर तो सद्गुरूंजवळ गेल्यावर आपल्या गुरूंजवळ गेल्यावर कसं बोलेल तसा हा दुर्योधन काही बोलत नाही आहे. आणि मग पहिलीच सुरुवात करताना सांगितली तुमचा शिष्य, म्हणजे द्रोणाचार्यांना सांगताना पांडवांची व्यूहरचना कोणी केली आहे, तर ज्या त्या दुष्टद्युम्नांनी पांडवांची व्यूहरचना केली आहे तो तुमचा शिष्य आहे, जाणून दिला आहे. बघा जरा तुमच्या शिष्याने कशी व्यूहरचना केली आहे. असं म्हणून दुर्योधनाने ह्या पांडवांच्या बाजूला कोण आहेत त्याचं वर्णन करायला सुरुवात केली. आपण ते पाहिलं होतं की मोठमोठे धनुष्य हातात धरलेले आहेत आणि पांडवांच्या बाजूला भीम, अर्जुन यांची नावं घेतलीच, पण दृष्टद्युम्न म्हणजे सात्यकी, विराट आणि द्रुपद यांची पण नावं घेतली. आणि हे 5 जण हे असे पहिल्या फळीचे वीर पराक्रमी असे सगळे पांडवांच्या पुढे आहेत, पांडवांच्या सैन्याच्या पुढे. आणि हे बघा अशा पद्धतीनं तो दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतो आहे. असं सगळं आपण पाहिलं आहे. आज आता आपण आणखीन काही खास नावं दुर्योधनाने जी घेतलेत पांडवांच्या बाजूला त्याचा विचार करणार आहोत. श्लोक आहे 5वा. दृष्टकेतुश्चेकिता न काशीराजस्य वीर्यवान पुरुजित कुंती भोजश्च शैबश्च नरपुंगवहा. या श्लोकामध्ये दृष्टकेतूचं नाव घेतलं आहे. महाभारतातल्या लहानपणापासून गोष्टी वाचत असलो तरी आता दृष्टकेतूचं नाव का घेतलं आहे, त्यामुळे तो कोण होता याचा थोडासा विचार आपण करणार आहोत. चेकितानाचं नाव घेतलं आहे. अत्यंत वीर बलवान असणारा जो काशीराजा आहे त्याचं नाव घेतलं आहे. पुरुजित आणि कुंती भोज हे दोघं पितापुत्र आहेत, हे दोघंही जण पांडवांच्या बाजूला आहेत, त्यांचं नाव घेतलं आहे. आणि अत्यंत नरश्रेष्ठ असणारा नरपुंगवा असा शब्द वापरला आहे. शैब्य
म्हणजे आपल्याला शिबी राजा लहानपणी ऐकून माहिती आहे की शिबी राजाचं बाण लागला पक्षाला, मग त्या पक्षासाठी आपल्याला अगदी लहानपणी पुस्तक असायचं की तो तराजू, मग एका ह्याच्यात तो पक्षी, आणि मग तो मांस असा काढून देतो आहे. या शिबी राजाच्या वंशातला हा शैब्य, याचं पण नाव दुर्योधन घेतलं आहे. त्या आत्ताच्या श्लोकामध्ये आपण 6 जणांचा विचार करणार आहोत की यांचीच नावं दुर्योधनाने का घेतली आहेत. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारण आहे, उगाचच दुर्योधनाने नावं घेतलेले आहे. हा जो दृष्टकेतू आहे ना, हा चेदी देशाचा राजा आहे. आता युद्धामध्ये निरनिळ्या देशांचे राजे काही कौरवांच्या बाजूला आहेत, काही पांडवांच्या बाजूला आहेत. कृष्ण जरी पांडवांच्या बाजूला असला तरी यादव सेना सगळी कौरवांच्या बाजूला आहे. आणि हे सगळं म्हणजे आपण म्हणतो ना की 4 युगांमध्ये कसं घडलं, तर तेव्हा ठीक होतं की अगदी सत्ययुगामध्ये देवांचं राज्य वेगळं होतं, राक्षसांचं वेगळं होतं, कुणी कुणाच्या आध्यात नव्हतं असं आपण विचार करू. त्रेतायुगामध्ये आपल्याला राम आणि रावण कळले. द्वापार युगामध्ये घरातच आपल्याला कळलं की तसं म्हटलं तर घरच एकाच घरामधली कौरव पांडव मंडळी. आता कलियुगामध्ये तर प्रत्येकाच्या मनात असणारं चांगलं आणि वाईट अशा प्रकारचं 4 युगांमधल्या 4 कशा आता गोष्टी आल्या. तसा विचार केला तर हे द्वापार युगामधलं ही जी राज्य होती त्या राज्यांमधली शेजारी राज्य लागून असणारी, तर काही कौरवांच्या बाजूला, काही पांडवांच्या बाजूला. तसा हा जो दृष्टकेतू आहे हा चेदी देशाचा राजा. याचा जर विचार केला तर हा शिशुपालाचा मुलगा आहे. आपल्याला माहिती आहे की शिशुपालाला भगवंतानी श्रीकृष्णाने त्याला संधी दिली, 100 अपराध झाल्यावर मात्र त्याला मारून टाकलं. या शिशुपालाचा हा मुलगा आहे. शिशुपाल जरी दुर्योधनासारखा असला तरी याचा मुलगा विवेकी विचारी आहे. काय बरोबर, काय चूक, काय योग्य हे दृष्टकेतूला बरोबर कळलं आहे. त्यामुळे हा दृष्टकेतू मात्र शिशुपालाचा मुलगा असूनसुद्धा पांडवांच्या बाजूला आहे. आता याचा दुर्योधनाला राग आहे, कारण हा शिशुपाल आहे, दुर्योधनासारखा पण आहे आणि दुर्योधनाचा मित्र पण आहे. त्यामुळे आपला मित्र आणि ज्या आपल्या मित्राला कृष्णाने मारलं त्या मित्राचा मुलगा अत्यंत पराक्रमी आणि तो पांडवांच्या बाजूला. हा राग व्यक्त करण्यासाठी दृष्टकेतूचं नाव घेतलं आहे. कुठली नावं घ्यायची हे बरोबर आहे. आणखीन एक नातं जाता सांगणार आहे. आपल्याला सगळे महाभारतातलं खरं माहिती आहे, पण हे बारकावे असतात ना ते आपण लक्षात येतलेत आपल्याला. हा जो शिशुपाल आहे त्याची जी आई आहे, म्हणजे दृष्टकेतूची आजी, शिशुपालाची आई, या दृष्टकेतूची जी आजी आहे ती कुंतीची सख्खी बहीण आहे. नात्यात नाती कशी आहेत तर कुंती आणि ही दृष्टकेतूची आजी श्रुतश्रवा तिचं नाव, ह्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. आणि त्यांचा सख्खा भाऊ म्हणजे वासुदेवाचे वडील वसुदेव, श्रीकृष्णाचे वडील, हे सख्खे भाऊ आहे. ही 3 भावंड, श्रुतश्रवा, कुंती आणि वसुदेव, ही 3 भावंड आहेत. आता बघा त्या श्रुतश्रवा बहिणीचा मुलगा शिशुपालाचा मुलगा हा आत्ताचा आपला दृष्टकेतू, हे आपल्याला कळलं. कुंतीची जी मुलं आहेत त्याच्यामध्ये फक्त धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आहेत ते माद्रीची मुलं आहेत. ही मी आत्ता का सांगते ते आपल्याला कळेल. पण नात्यात नाती कशी होती तर या दृष्टकेतूची एक बहीण आहे, म्हणजे शिशुपालाचीच मुलगी आहे, तिचं नाव आहे करेणुमती. आणि या करेणुमतीचा नकुलाशी विवाह झालेला आहे. आता त्यांचं नातं डायरेक्ट काहीच नाही, कारण ती कुंतीची ही आहे ना म्हणजे दुसरी माद्रीची मुलं आहेत ती. त्यामुळे नंतर माद्री सती जाते म्हणून आपण 5 पांडवांची आई असं कुंतीला म्हणतो, पण डायरेक्ट काही कुंतीचा मुलगा नाही आहे नकुल. त्या नकुलाचं लग्न या शिशुपालाच्या मुलीशी झालेलं आहे. पण शिशुपाल अत्यंत दुष्ट होता. शिशुपाल दुर्योधनाच्या स्वभावाचा होता आणि त्यामुळे त्याचा तो मित्र होता. समविचार स्वभाव असला की मित्र होणारच. आणि या सगळ्याचा जो काही त्या दुर्योधनावर परिणाम होता म्हणून दृष्टकेतूचं नाव त्यांनी घेतलं. हा मुलगा मात्र चांगला होता, विचारी होता. तो पांडव, त्याची सगळी सेना पण तो सेनेसह आपल्या पांडवांच्या बाजूला होता आणि म्हणून दुर्योधनाने त्याचं नाव घेतलं आहे असं आपल्याला दिसतं. कुठेतरी आपल्या मित्राला कृष्णाने मारलं आहे हे त्याला सलत होतं दुर्योधनाला, शिशुपालाला मारल्याबद्दल. आणि त्यामुळे तो सल त्याच्या या शब्दातून व्यक्त झाला आहे. आणि एकीकडे म्हणजे दुःख पण आहे आणि राग पण आहे की ह्याचा मुलगा, आपल्या मित्राचा मुलगा शत्रू पक्षात जातो म्हणजे काय. म्हणजे आत्ताचं कसं आपण पक्षीय राजकारण बघतो ना त्यावेळेला आपल्याला वाटतं की ह्यांचा पुतळा गेला दुसरीकडे, तर तेव्हा आठवण होते की असंच चाललं आहे महाभारत, वेगळं काही चाललेलं नाही आहे. त्यामुळे या दृष्टकेतूचं नाव दुर्योधनाने का घेतलं ते आपल्याला कळेल. दुसरं नाव घेतलं आहे चेकितान.
हा चेकितान जो आहे हा कृष्णाच्या वृष्णी वंशातला आहे. आता आपण मगाशी म्हटलं की यादव सेना कौरवांच्या बाजूला होती, पण हा जो चेकितान आहे तो मात्र कृष्णप्रेमी, अत्यंत कृष्णभक्त आहे. त्यामुळे कृष्णाची सगळी जरी यादव सेना कौरवांच्या बाजूला गेलेली असली तरी तो त्या सेनेबरोबर कौरवांकडे गेला नाही, तो पांडवांच्याच बाजूला राहिला. हा चेकितान मोठा गदा, बाण आणि अशा तलवार सगळी शस्त्र पारसजात एकदम बलवान होता. म्हणजे पराक्रमी तो होताच, पण त्याला शस्त्र असल्याची सगळ्याची जाण होती. त्यामुळे या चेकितानाचं नाव पण त्यांनी घेतलं आहे. म्हणजे ह्या चेकितानाबद्दल असं सांगतात की कृपाचार्यांबरोबर ह्यांनी युद्ध केलं आहे. युद्धामध्ये कोणाबरोबर युद्ध केलं याला फार महत्त्व असतं. तो कृपाचार्यांच्या समवेत त्यांनी जर युद्ध केलं, इतकी कुशलता त्याच्याजवळ होती, इतका पराक्रम त्याच्याजवळ होता. या चेकितानाला भीष्माचार्यांनी पुरुष व्याघ्र असं नाव दिलं आहे, संबोधन केलं आहे की हा कसा आहे, पुरुष म्हणजे माणूस आहे पण वाघासारखा आहे, अशी त्याच्या शक्तीची प्रशंसा भीष्माचार्यांनी पण केलं आहे असं दिसतं आपल्याला. याचंही नाव दुर्योधनाने लगेच घेतलेलं आहे. तिसरं नाव घेतलं आहे काशीराजाचं. काशीराज हा पण अत्यंत, त्याचं संबोधनच मुळी वीर्यवान काशीराज असंच केलेलं आहे. अत्यंत बलवान आहे, अत्यंत पराक्रमी आहे आणि ह्याचं सैन्यही प्रचंड आहे. हा पण सगळा म्हणजे एकतर प्रामाणिक, धर्मनिष्ठ, विवेकी, विचारी जी मंडळी होती ती सगळी या बाजूला आली, पांडवांच्या बाजूला. एकदम नाही की मोदींना सगळ्यांनी कौतुकाने डोक्यावर घेतलं. विवेकी, विचारी मंडळी येतात, बाकीचे बोलतातच सगळे काय ते. एवढे लेखक कवी झाले, गेले 4 दिवस आपण ऐकतोय, पण प्रशांत दामलेसारखी हिंमत कोणीच नाही दाखवली. आता मोठे प्रशांत दामले लोक नावं ठेवतात, अरे जरा दाखवा त्याच्यासारखी हिंमत, जे योग्य आहे त्याची घ्या बाजू, पण ते नाही आम्हाला जमत. तसं आपल्याला हे महाभारत वाचताना आठवेल की अरे खरंच हा काशीराज धर्मनिष्ठ आहे. आणि धर्मनिष्ठ, प्रामाणिक, विचारी, विवेकी ही मंडळी सगळी पांडवाच्या बाजूला आली. अत्यंत सात्विक वृत्तीचं आहे, त्यामुळे त्याचंही नाव ह्या दुर्योधनाने घेतलं. आणि पुरुजित कुंती भोजाचं नाव घेतलं. पुरुजित कुंती भोज हे मगाशी म्हटलं तसं पिता पुत्र आहेत. कुंती भोजाचा मुलगा आहे पुरुजित. या कुंती भोजाची गोष्ट आपल्याला माहिती आहे, आठवण फक्त करून देते. या कुंती भोजांनी कुंतीला दत्तक घेतलं आहे आणि कुंती भोज त्याचं नाव स्वतःचं ठेवून घेतलं आहे. त्यामुळे एका अर्थाने कुंती भोजाची कुंतीचे वडील आहेत ते, आणि पुरुजित हा त्या कुंती भोजाचा मुलगा. म्हणजे ही जरी दत्तक मुलगी गेली असली तरी हे दोघं बहीणभाऊ झाले, पुरुजित आणि कुंती. आणि स्वाभाविकच कुंतीची ही मुलं पांडव, या पांडवांचा हा पुरुजित मामा झाला. त्यामुळे हे पण नातेसंबंध लक्षात घेऊन या मामा मंडळी भाच्यासाठी काय वाटेल ते करतात. तसं आपल्याला दिसेल की पुरुजित हा पांडवांच्या बाजूला आला, महाबलाढ्य होता, कसलेला वीर होता, पराक्रमी होता. आणि हे असं कुंती भोजाचं जे कुंती राष्ट्र, आपल्या दत्तक घेतलेल्या मुलीवर एवढं प्रेम आहे, राष्ट्राला नाव पण कुंती राष्ट्र, स्वतःचं नाव पण नुसता भोज नाही, कुंती भोज असं ते कुंतीचं सारखं स्मरण त्याला होतं. आणि अत्यंत सामर्थ्यशाली असणारा तो आणि त्याची सगळी सेना, म्हणजे स्वतः पुरुजित पण पराक्रमी, त्याचे वडील पण पराक्रमी आणि त्यांची सेना पण सगळी पराक्रमी, ही सगळी मंडळी पांडवांच्या बाजूला होती. आणि त्यांच्या पदरी जे सगळे योद्धे होते ना, ते पण एकाहून एक त्यांना युद्ध विशारदच म्हटलं आहे. जसं आपण असतं ना नाट्य विशारद, संगीत विशारद, कला विशारद, तसं ते विशारद होते शस्त्रांच्या ह्याच्यामध्ये. सगळे असे तत्पर असणारे योद्धे हे सगळे यांच्या पांडवांच्या बाजूला होते. यांचं पण नाव पुरुजित कुंती भोजाचं दुर्योधनाने घेतलं. आणि शेवटचं नाव घेतलं शैब्य. शिबी राजाच्या वंशातला हा आहे. हा शिबी देशाचा अत्यंत दानशूर असणारं ही सगळी राजांची परंपरा त्यांच्या राज्यात आहे. आपल्याला मगाशी मी गोष्टीचा उल्लेख करून सांगितलं की आपल्याला शिबी राजा म्हटलं की लगेच उदारपणा त्याचा आठवतोच. असा हा अत्यंत महाक्रमी वीर योद्धा, त्याला नरश्रेष्ठ, नरपुंगव म्हणजे नरश्रेष्ठ असं म्हटलं. ही देखील पांडवांच्या सगळ्या बाजूला असणारी मंडळी आहे. आता या सगळ्यांची नावं घेताना कुठेतरी दुर्योधनाला यांच्या पराक्रमाबद्दल चिंता व्यक्त झाली की अरे ह्यांच्या हे आपण टिकाव धरणार की नाही, असा थोडंसं भय त्याच्या मनात आहे, म्हणून ही नावं घेतलेली आहे. नुसतं आठवण के दुष्ट केतुश्च कितानक काशीराजश्च वीरवान पुरोजित कुंती भोजश्च शैब्यश्च नरपुंगवा. ज्यांची गीता पाठ आहे किंवा जे पाठ करतायत त्यांना ना असं श्लोक म्हणताना हे सगळं आठवतं की कोण कोण आहे असं. म्हणजे मग तो अर्थप्रतीत झाला ना की ते शब्द आपल्याला जवळचे वाटायला लागतात, मग चूक होत नाही आपली. पुढल्या श्लोकामध्ये युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्र द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. आणखीन काही नावं या 6व्या श्लोकामध्ये घेतात. युधामन्यूचं नाव घेतलं आहे आणि त्याला पुन्हा विक्रांत
म्हणजे अत्यंत महावीर पराक्रमी असा हा युधामन्यू. याच्याबद्दल दुर्योधनाला काय काळजी वाटते ती बघू आपण. उत्तमौजाचं नाव घेतलं आहे. हा पण उत्तमौजा अत्यंत शूर महावीर आहे. सौभद्र म्हणजे सुभद्रेचा मुलगा म्हणजे अभिमन्यू, अर्जुनाचा मुलगा, याचं पण नाव घेतलं आहे. आणि द्रौपदेय हा म्हणजे द्रौपदीची अन्य मुलं, सगळे भीम अर्जुन धर्मराजांपासून सगळी झालेली त्याची 5 मुलं, हे सगळे एकाहून एक महारथा, हा एकाहून एक महारथी आहे. आता या चौघांचा आपण विचार करणार आहोत की असं काय आहे. युधामन्यू जो आहे नुसतं श्रेष्ठ महारथी पराक्रमी असं नाही, तर कित्येक हजार गजदल अश्वदल असं सगळं त्याच्याजवळ होतं. आणि हे सगळंच्या सगळं ते युधिष्ठिराच्या बरोबर त्यांनी आणलेलं होतं, म्हणजे पांडवांच्या बाजूला आणलेलं होतं. खरोखर असं प्रत्यक्ष युद्धामध्ये अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी असं डाव्या उजव्या बाजूला जे महत्त्वाचे लोक लागतात ना, त्याच्यामध्ये हा युधामन्यू आणि उत्तमौजा दोघं डावीकडे उजवीकडे होते असं आपल्याला युद्धाच्या वर्णनात दिसतं. की ह्यांनी सावली ज्याला म्हणतो की युधामन्यू हा अर्जुनाच्या सावलीसारखा सतत युद्धामध्ये त्याच्या बाजूला उभा होता, म्हणजे त्याच्या रक्षणाची जबाबदारी या युधामन्यूवर होती. उगाच नाही दुर्योधनाने नाव त्याचं घेतलं आहे, की त्याच्यावरची जबाबदारी काय आहे ही दुर्योधनाला चांगली माहिती आहे म्हणून त्याचं नाव घेतलं आहे. आणि नंतर महायुद्ध संपल्यानंतर जे अवध्य राहिले, मारले गेले नाहीत, अशामध्ये हा युधामन्यू होता. म्हणजे किती पराक्रमी असेल याची कल्पना आपल्याला येईल की तो युद्धामध्ये मारला गेला नाही. पण घडलं असं की युद्धाच्या अखेरीला जेव्हा फसवून म्हणजे युद्धाची वेळ संपली आहे आणि अश्वत्थामा जेव्हा त्यांच्या याच्यामध्ये शिरला, त्यावेळेला जो काही अश्वत्थामाने सगळ्यांना मारून काढलं त्याच्यामध्ये मात्र युधामन्यू मारला गेला. म्हणजे ते एकतर युद्धाची वेळ संपल्यानंतर म्हणजे नियमाविरुद्ध होतं, हातात शस्त्र नसणाऱ्यावर अश्वत्थामाने मारलेलं होतं, पण तरी देखील घडलं होतं. आणि त्याच्यामध्ये युधामन्यू आणि उत्तमौजा हे दोघे त्याच्यात मारले गेलेले होते असं आपल्याला कळेल. हा जो अश्वत्थाम्याने तो भ्याड हल्ला म्हणतो ना तसा आहे की एक तर जबाबदारी पण घ्यायची नाही आणि फसवून मारायचं. पूर्वी त्या युद्धाला काही नियम होते, सूर्योदय ते सूर्यास्त एवढंच युद्ध करायचं, सूर्यास्तानंतर युद्ध करायचं नाही. त्यामुळे आपापल्या छावणीमध्ये पांडवांची जी अवध्य मंडळी होती, युद्धविराम झालेला होता आणि आपल्या छावणीत गेलेल्या मंडळींना अश्वत्थाम्याने शिरून मारलेला आहे. त्याच्यामध्ये हा युधामन्यू आणि उत्तमौजा मारले गेले. हा उत्तमौजा पण अत्यंत शूर पराक्रमी होता. आपली सगळी सेना त्याची पण पांडवांच्या बाजूला होती. हा सुद्धा अर्जुनाच्या सतत जसा युधामन्यू तसा हा उत्तमौजा सतत अर्जुनाच्या बरोबर डाव्या उजव्या बाजूला म्हणतो तसे होते. आणि याचाही दोघांची जोडी तशीच होती. दोघंही अवध्य राहिले, दोघांनी प्रचंड पराक्रम केला, परंतु अश्वत्थाम्याच्या त्या छावणीत घुसून मारणाऱ्यांमध्ये ह्याचाही उत्तमौजाचा पण मृत्यू झालेला आहे. तिसरं नाव घेतलं आहे सौभद्र म्हणजे अभिमन्यूचं. हा अर्जुन सुभद्रेचा मुलगा आहे. आपल्याला अभिमन्यू चांगला परिचित आहे. अभिमन्यू म्हटलं की लगेच चक्रव्यूह, मग गर्भात असताना त्यांनी ते ऐकलं आहे वगैरे वगैरे आपल्याला सगळी गोष्ट माहिती असते. अत्यंत तेजस्वी, अत्यंत पराक्रमी असा हा अभिमन्यू आहे. सगळ्या युद्धामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांच्यामध्ये लहान आहे. अर्जुनाचा मुलगा आहे, त्यामुळे नंतरच्या पिढीतला आहे, अत्यंत लहान आहे. पण लहान असूनसुद्धा सगळ्या कुशलवीरांमध्ये त्याचं नाव घेतलं आहे. म्हणजे शस्त्रास्त्रांच्या ह्याच्यामध्ये शिक्षणामध्ये तो कुठेच कमी नाही आहे. एकाहून एक जे काही वीर आहेत पराक्रमी या सगळ्यांच्या रांगेमध्ये शोभून दिसेल असा सगळ्यात लहान असणारा पराक्रमी अभिमन्यू तिथे आहे. त्याचं तर वर्णन असं करतात की अर्जुनाच्या आणि श्रीकृष्णाच्या तोडीचा अभिमन्यू होता. तर त्याची अभिमन्यूची तुलना इतरांशी होऊच शकत नाही. करायची असेल तर कृष्ण आणि अर्जुनाशीच करता येईल. प्रत्यक्ष अर्जुनाकडून सगळी विद्या संपादन केली आहे. वडिलांकडून अस्त्रशस्त्रविद्या अभिमन्यू शिकलेला आहे. हे पण मोठं कौतुक आहे पित्याकडून शिकणं. गुरुगृही कुठे पाठवलं नाही अभिमन्यूला, सगळ्या गोष्टी अर्जुनाने त्याला शिकवलेल्या आहेत असं सगळं. आणि दुसरं असतं की अर्जुनाने जे भोगलं किंवा सगळ्या पाची पांडवांनी जे भोगलं हे वनवास अज्ञातवास वगैरे या सगळ्याची अभिमन्यूला जाण आहे. नंतर का होईना त्याला हे जे सगळं कळलं आहे ते लहान असला तरी ह्या सगळ्याचा परिणाम त्याच्या मनावर झालेला आहे. आणि त्यामुळे एकतर नुसता पराक्रमामध्ये श्रीकृष्ण अर्जुनासारखा होता इतकंच नाही, तो दिसायला पण कृष्णासारखा आहे. म्हणजे बाबा भाचे असं एक दुसऱ्यासारखं आहे. इतकं तेजस्वी, जसं कृष्ण तेजस्वी तसा हा अभिमन्यू तेजस्वी आहे. त्या माऊलीने अभिमन्यूचं वर्णन या श्लोकामध्ये करताना फार सुंदर शब्द, हा कौतुकाचा शब्द आहे. ते म्हणतात, हा सुभद्रा हृदयनंदनू जो अपरू नवा
अर्जुनू. अपरू म्हणजे दुसरा आणि नवा, बरं का, दुसरा नवा अर्जुन म्हणजे अभिमन्यू आहे. माऊलींचे शब्द इतके गोड आहेत, इतकं कौतुक केलं आहे की नंतरच्या पिढीतला आहे, लहान आहे, तरुण आहे, अपरू दुसरा आहे, पण अगदी अर्जुन कॉपी असं कृष्णार्जुनासारखा असणारा हा अभिमन्यू आहे. आणि नवीन आहे तो नवा घेतलेला आहे. आणि कथा आपल्याला माहिती आहे, सुभद्राला डोहाळे लागले होते अभिमन्यूच्या वेळेला, आणि भावाला म्हणजे कृष्णाला ती म्हणाली, मला जरा युद्धकथा सांग ना. आणि मग रथात बसलाय कृष्ण. का कौतुक आहे रे. आपण अशी कल्पना करूया की एखादी बहीण म्हणाली भावाला, मला ना जरा जाऊन यायचं आहे रे, छानपैकी 5-10 मंदिरात नेऊन आण ना मला. आणि भावाने कौतुकाने चांगली टेस्ला कार घेतली नवी, बसवलाय गाडीत आणि बसवलं तिला मागे, चल म्हणाला नेतो तुला. तसं जणू काही सुभद्रा कृष्णाला म्हणाली. कृष्णाने सुभद्राला रथात घेतलं आणि म्हणाला, चल तुला युद्धभूमीवर फेरी मारून युद्धकथा सांगतो. आणि युद्धकथा सांगतोय कृष्ण, कारण त्याचंच डोहाळे लागलेत तिला, मला युद्धाच्या कथा ऐकायच्या आहेत. आणि कथा सांगतोय युद्धाच्या, कसे कसे व्यूह रचले जातात, कसं कसं सैन्य ठेवलं जातं. आणि कृष्ण कथा सांगतोय, हं हं हं, छान कथेतला आवाज येतोय. चटकन बघितलं, झोपले की ही पण हू आवाज तर येतोय, हुंकार तर येत आहे. मग कृष्णाच्या लक्षात आलं की गर्भातून हुंकार येत आहे, ऐकणारा श्रोता कोणीतरी वेगळाच आहे इथे. सुभद्राने नाही ऐकलेलं, त्यांनी ऐकलं आहे आणि हसला कृष्ण. आणि मग पुढलं आपल्याला माहिती आहे की अभिमन्यूला ही सगळी व्यूहरचना गर्भामध्ये असतानाच कळली आणि त्या चक्रव्यूहाचं भेद न करता मात्र त्याला आलं नाही. चक्रव्यूहामध्ये शिरता आलं. अनेक योद्ध्यांना कौरवांच्या बाजूला असणाऱ्यांना त्यांनी चांगलंच मारलं नाही असं नाही, विलक्षण पराक्रम गाजवला. द्रोणाचार्यांनी व्यूह रचला होता, साधं कोणीतरी रचला. कौरवांच्या बाजूला द्रोणाचार्यांनी व्यूहाची रचना केली होती आणि त्या व्यूहरचनेत हा इतका तरुण नवा असा हा अभिमन्यू शिरला त्या व्यूहामध्ये. आज शिरला आणि त्या चक्रामध्ये अनेकांचा वध केला, पण तिथे तो एकटा सापडला. वर्णन करतात या एकट्याला बाहेर येता आलं नाही, कारण बाहेर येण्याचं श्रवण केलं गेलं नव्हतं, त्यामुळे तो आत गेला आणि बाहेर येता आलं नाही. आणि बाहेर न येता आल्यामुळे त्या लहान कोवळ्या असणाऱ्या अभिमन्यूला मारण्यासाठी कौरवांकडल्या सगळ्या कुमकेला भाग घ्यावा लागला. वर्णन करतात कर्ण होता, कृपाचार्य होते, द्रोणाचार्य होते, अश्वत्थामा होता, कृतवर्मा होता, दुर्योधन दुःशासन होते, आणखी अनेक वीर होते. हे सगळे एकत्र आले तेव्हा त्या अभिमन्यूला मारता आलं आणि त्या अभिमन्यूला तिथे मारलं गेलं. नंतरचं नाव घेतलं आहे द्रौपदेय, म्हणजे द्रौपदीचे पुत्र. पांडवांच्या बाजूला हे सगळे द्रौपदीचे होतं. आता 5 पांडवांच्या द्रौपदीला 5 जणांचे 5 पुत्र होते. आपल्याला सगळ्यांची नावं माहिती नाही आहेत, केवळ आपलं ऐकायची म्हणून आपण सांगणार आहोत. प्रतिविंध्य, श्रुतसोम, श्रुतकर्मा, शतानिक आणि श्रुतसेन असे 5 महारथी होते. 5 पांडवांपासून द्रौपदीला झालेले 5 मुलगे. यांनी दुर्योधन आणि दुर्मुख या कौरवबंधूंच्या विरुद्ध फार मोठा पराक्रम केला आणि हे पण युद्धामध्ये युधामन्यूसारखे अवध्य ठरले. त्यांना पण मारलं, म्हणजे महाभारताच्या युद्धामध्ये ते मारले गेले नाही, पण जे योद्धे युद्धात मारले गेले नाही त्यांना अश्वत्थाम्याने मारलं. आणि द्रौपदीच्या पुत्रांना म्हणजे ह्या 5 जणांना छावणीत घुसून अश्वत्थाम्याने मारलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नंतर कथा हे केलेली आहे की क्षमा हे पृथ्वीचं नाव आहे आणि क्षमा हे द्रौपदीला पण योग्य नाव आहे, कारण 5 पांडवांसारखे हे शूरवीर आहेत. या शूरवीरांना काय आपल्या याचं दुःख नव्हतं का, द्रौपदीचे एवढे पुत्र मारले गेले आणि म्हणून अश्वत्थाम्याला धरून त्यांनी द्रौपदी पुढे आणलं आहे. आणि तू म्हणशील तसं ह्याला आपण ठार मारू, कारण तुझे 5 पुत्र त्यांनी मारलेले आहेत. परंतु हिनं त्यांना क्षमा केली. द्रौपदी म्हणाली, ह्याला मारून माझे मुलगे परत मिळणार नाही आहेत, जे मला दुःख झालं ते कृपीला होऊ नये, याला सोडून द्या. ही जी क्षमाशील वृत्ती आहे ती क्षमाशील वृत्ती दाखवण्यासाठी आपण द्रौपदीचं नाव घेतो. या द्रौपदीच्या 5 मुलांना अश्वत्थाम्याने अशा पद्धतीने मारलेलं आहे. या सगळ्यांचं नाव या दुर्योधनाने घेतलेलं आपल्याला दिसतं. पांडवांकडचे जे असे सगळे शूरवीरांचे उल्लेख, खरं म्हणजे युद्धाच्या आदल्या दिवशी द्रोणाचार्यांनी, खरे सगळ्यांना माहिती असणारे वीर आहे, मुद्दाम काही दुर्योधनाला सगळी नावं घेऊन सांगायचं होती, आवश्यकता होती असं काही नाही, पण त्याच्या मनात जळत होतं ना
ते सगळं व्यक्त होण्यासाठी त्यांनी या सगळ्या शूरांची नावं घेतली. ही काय नावं माहिती नव्हती का? आदल्या दिवशी रात्री भीष्माचार्यांना या दुर्योधनानेच मुद्दाम सांगितलं होतं की आपल्या सगळ्या सैन्याला दोन्हीकडल्या पराक्रमी वीरांची माहिती सांगा. आणि भीष्माचार्यांनी या सगळ्यांची माहिती सांगितली होती. कौरव सेनेतले जे मुख्य होते त्या सगळ्यांना बोलावून कुणाकुणाशी आपल्याला युद्ध करायचं आहे ते माहिती पाहिजे. म्हणून पांडवांच्या बाजूला कोण कोण आहे हे सगळं ह्या सैन्याला बोलावून, वीरांना बोलावून या भीष्माचार्यांनी सांगितलं होतं. 2 नावं दुर्योधनाने घेतलेली नाही आहेत. ती 2 नावं का घेतली नाही आहेत? एक म्हणजे कृष्णाचं नाव नाही घेतलं. खरं म्हणजे पांडवांच्या बाजूला तो आहे, यादव सेना त्याच्या बाजूला असली तरी हा प्रमुख इकडे आलेला आहे, याचं नाव कृष्णाने घेतलं नाही. आणि आणखीन एक नाव दुर्योधनाने घेतलं नाही ते म्हणजे आश्चर्य वाटेल आपल्याला, मनात भय होतं म्हणून घेतलं नाही, राग होता म्हणून घेतलं नाही, का ते माहिती नाही. पण घटोत्कच हा जो राक्षसांचा राजा म्हणजे भीमा इतकी त्याच्याजवळ ताकद होती. हा भीमाचा आणि हिडिंबाचा मुलगा आहे, राक्षस पुत्र आहे, पण युद्धात प्रवीण आहे, निरनिराळ्या काय म्हणायच्या वेगवेगळ्या शक्ती त्याच्याजवळ आहेत. त्याचं नाव त्यांनी घेतलं नाही. त्याचं भय वाटलं म्हणा किंवा त्याचं नाव घेणं त्याला हिंमत झाली नाही म्हणा काय, परंतु दुर्योधनाने त्याला ते सहन झालं नसावं म्हणून या कृष्णाचं आणि घटोत्कचाचं नाव या यादीमध्ये त्यांनी घेतलं नाही. घटोत्कचाने पण या युद्धामध्ये खूप मोठा प्रचंड पराक्रम केला. त्यानिमित्तानं त्याच्याबद्दलची एक थोडीशी माहिती आपण घेऊया. या कर्ण जो होता ना, या कर्णाला इंद्राकडून एक शक्ती मिळाली होती, वासवी शक्ती तिचं नाव कर्णाने मिळवली होती, इंद्राकडून मिळाली होती. आणि कर्णाने असं ठरवलं होतं की ही जी वासवी शक्ती आपल्याला इंद्राकडून मिळाली आहे तिचा वापर अर्जुनासाठी करायचा. पण झालं असं की अर्जुनासाठी ठेवलेली ही वासवी शक्ती या घटोत्कचासाठी उपयोगात आणावी लागली. आणि त्यामुळे अर्जुनाला मारण्याची एकमेव जी काही शक्ती ताकद होती ती वाया गेली घटोत्कचासाठी. याचा आपण दुसरा अर्थ म्हणू शकतो की घटोत्कचाने ही मोठी शक्ती स्वतःवर ओढवून घेतली आणि युद्धामध्ये स्वतःचं बलिदान केलं की घटोत्कचासारखा या शक्तीला, वासवी शक्तीला इंद्राकडून प्राप्त झालं होतं. कर्ण त्याचा वापर करणारच होता आणि त्याचा वापर या घटोत्कचाच्या वधासाठी त्याला करावा लागला. आता हा अर्जुनासाठी ठेवलेला जो काही मार्ग होता तो नष्टच झाला. त्यामुळे पुन्हा आता अर्जुनासाठी काय हा प्रश्न होताच. या घटोत्कचाने मरण्यापूर्वी आणखीन पण चांगले चांगले उद्योग केले होते. अनेक राक्षसाला ठार मारलं होतं. एक अलायुध नावाचा राक्षस होता. हा बकासुराचा ज्ञाती बांधव होता. आता बकासुराची गोष्ट आपल्याला माहिती आहे. पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा काय काय झालं. त्या बकासुरासारखी ताकद याच्याजवळ होती, खूप सामर्थ्य होतं. म्हणजे एका अर्थाने भीमासारखं बकासुरासारखं ताकद या अलायुधाजवळ होती. या अलायुधाला या घटोत्कचाने मारलं होतं. त्यामुळे मोठा काटा काढला होता. कौरवांच्या बाजूचं एक मोठी गोष्ट हे जे गेलेली होती. त्यामुळे त्या अलायुधाची योजना का केली होती कौरवांनी? भीमाला मारण्यासाठी. कारण भीमा इतकं ताकद त्याच्याजवळ होती. एक एक योद्धा कोणाकोणासाठी ठेवलेला होता योजून, तर ती गडबड झाली. जसं घटोत्कचावरती शक्ती वापरली गेली, अर्जुनाच्यासाठीचे आता काही उपाय शिल्लक राहिला नाही, तसं ह्याचं झालं. या अलायुध राक्षसाला ठार मारलं गेलं आणि स्वाभाविकच भीमाचा आता पराजय कसा होणार अशी निर्माण झाली शक्यता. दुसरा एक घटोत्कचाने एक मायावी युद्ध केलं आणि अलंबुष नावाच्या राक्षसालाही मारलं. म्हणजे दुर्योधनाने ही जी काही नावं घेतली त्याच्यात कृष्णाचं आणि घटोत्कचाचं जसं नाव घेतलं नाही तसं त्यांनी काही मायावी राक्षस पण आपल्याकडे घेतले होते, त्याची पण नावं नाही घेतली. आता हा जो काही आहे अलंबुष राक्षस हा मायावी होता. कौरव पांडवांच्या यादीमध्ये त्याचं नाव काही खरं घ्यायला होतं ना की हे पण सगळे आपल्याकडे आहेत, पण ते नाव घेतलं नाही. म्हणजे आड वाटेनं ज्या गोष्टी करायच्या असतात ना त्यांना असं उघडपणे घेतलं जात नाही, तसं ह्याचं झालं. त्या कौरवांच्या बाजूला काही मायावी राक्षस पण होते, त्यांची नावं दुर्योधनाने घेतली नाही, जसं कृष्णाचं घटोत्कचाचं घेतलं नाही. आणखीन यादी आहे. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमीते. आता पांडवांच्या सैन्यातल्या महत्त्वाच्या वीरांची नावं आपण बघितली आणि दुर्योधनाने घेतलेली ही नावं आहेत. त्यामुळे प्रत्येक नावाच्या मागे काय उद्देश होता हा पण आपण लक्षात घेतला. या सगळ्यांच्या शक्तीपुढे आपल्या सैन्याचं टिकाव लागणं कठीण आहे. असं थोडंसं पायाखालची वाळू दुर्योधनाच्या घसरली असली तर काही चुकीचं नाही आहे. आणि जर का आपण द्रोणाचार्यांजवळ हे सगळं सांगितलं आणि द्रोणाचार्यांनी या सगळ्याचा अर्थ जर असा लावला की बाबा पुन्हा एकदा विचार कर,
या असे सगळे वीर पांडवांच्या बाजूला आहेत, तर युद्ध करायचं की नाही तर आपण माघार घेऊया वेळेवर, असं द्रोणाचार्य म्हणतील की काय, अशी एक शक्यता मनामध्ये निर्माण झाली. मग तातडीनं त्यांनी म्हटलं अस्माकं तू विशिष्ट आहे, आमच्या बाजूला पण आहेत बरं का. म्हणजे ही सगळी पांडवांची यादी दिली आणि क्षणभर जरा दुर्योधनाला भय वाटलं की आता जर यांच्या मनात असा विचार आला तर काय घ्या, मुळावरच घाव पडेल, तर असं नाही होता उपयोगी. मग आमच्या पक्षात आहे. आता पुन्हा बघा एक एक शब्द, अस्माकं तू विशिष्ट आहे, आमच्याकडे काही विशेष लोक आहेत. अरे दुर्योधन कुठे आहे, दुर्योधनाच्याच बाजूला द्रोणाचार्य आहेत ना, मग तू आमच्याकडे म्हणजे काय वेगळं, आपल्याकडे म्हण ना, आपल्याकडे सगळे विशेष लोक आहेत असं म्हण. तसं नाही, आमच्याकडे विशिष्ट लोक आहेत. म्हणजे तिथे पुन्हा द्रोणाचार्य दाखवून दिलं की तुम्ही दिसायला आमच्या बाजूला आहात, पण तुमचं मन सगळं तिकडे आहे, तुमचा ओघ सगळा तिकडे आहे, ह्याची मला जाणीव आहे, असं सगळं त्या एका शब्दात व्यक्त झालं आहे. आमच्याकडे विशेष लोक आहेत म्हणजे काय, किंवा तान निबोध, ते लक्षात घ्या ते तुम्हाला माहितीच आहे. माणूस तसं बोलतं की आपल्याकडे पण आहेत चांगले लोक, तुम्हाला माहितीच आहे. तान निबोध, ते जाणा, ते समजून घ्या, ते लक्षात घ्या. अरे लक्षात घ्या, द्रोणाचार्य तुझे गुरु आहे आणि तू त्याला लक्षात घ्या सांगतोय, कुठले शब्द कुठे वापरले याच्यावर पण. मम सैन्यस्य नायका हातात, पुन्हा मम सैन्यस्य, माझ्या सैन्याचे ते नायक आहे. पुन्हा इथे आपल्या सैन्याचे नाही, द्रोणाचार्यांशी बोलतोयस तो, आपल्या सैन्यामध्ये ही मंडळी आहेत असं नाही म्हणत. माझ्या सैन्याचे जे नायक आहेत ना, त्यांची नावे पण संज्ञार्थम तुम्हाला स्मरणात येईल. संज्ञार्थम, नुसतं वदामी नाही, नुसतं कथयामी नाही, सांगतोय असं नाही, संज्ञार्थम तुम्हाला माहिती असण्यासाठी ब्रवीमी सांगतोय. म्हणजे शब्दामध्ये त्याचा जो काही दुर्योधनाचा हेकेखोरपणा आणि दुष्टावा दिसतोय ना, तो आपल्या लक्षात येईल. आमच्या सैन्यात, माझ्या सैन्यात, बघा ऐका असं नाही, तुमच्या लक्षात यावं म्हणून. आता लक्षात काय हे सगळं माहिती आहे त्यांना, कुठं ह्या बाजूला कोडे त्या बाजूला कोडे माहीत नाही आहे का, पण तरी देखील पुन्हा म्हटलं आहे ना, शब्द कुठला वापरला आहे, द्रोणाचार्यांना द्विजोत्तम. आता युद्धभूमीवर आहे, एक भीष्माचार्यांच्या स्वतः ते हे आहे पहिल्यांदा भीष्माचार्य नायक होते त्यांच्या सेनेचे, आणि मग भीष्माचार्यांच्या द्रोणाचार्य झाले. इतकी त्यांची मोठी जागा आहे, पण यांना म्हणताना द्विजोत्तम. म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहात, तुमचं काम करा, तुमचं अध्यापनाचं काम आहे, तरी तुम्ही युद्धभूमीवर आलाय, हे सगळं त्या एका शब्दात आलं. नुसतं द्विजोत्तम असा, आता इथे काही ते संबोधन वापरण्याची आवश्यकता नव्हती. किती झालं तरी ते क्षत्रिय म्हणून आज एवढं मोठं गुरुकुल चालवत होते, तुम्ही सगळे जर त्यांच्याकडे शस्त्रास्त्रविद्या शिकलात, मग इथे तुला द्विजोत्तम म्हणण्याचं काय कारण आहे, पण म्हटलं आहे द्विजोत्तम. त्यावेळी दुर्योधन द्रोणाचार्यांना ब्राह्मण श्रेष्ठ असं जेव्हा संबोधन वापरतात, तेव्हा जाणीव करून देतात की तुमचं काम काय आहे, तुम्ही आपलं अध्यापन करा, मुलांना शिकवा, याच्यापेक्षा तुम्ही काही करू नका. ब्राह्मणाचं मुख्य काम वेदशास्त्र जाणणं असतं, तर वेदांचा अभ्यास करा, याच्यावर रणांगणावर लढण्याचं तुमचं कामच नाही आहे, असं जणू काही द्रोणाचार्याने तो सांगतो आहे असं आपल्याला दिसेल. एका अर्थाने हेच आहे की हे तुम्ही काम घेतलं आहे, तुम्ही माझ्या बाजूला युद्धभूमीवर आला आहेत, पण मनापासून तुम्ही तिकडे आहात, हे पुन्हा 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 दुर्योधन द्रोणाचार्याला दाखवून देत आहेत की तुम्ही इकडे आहात, पण तुमचं सगळं काय तो मन आहे ना तुमचं, ते सगळं पांडवांच्या बाजूला आहे. आता द्रोणाचार्य या द्विजोत्तम संबोधनावर काही प्रत्युत्तर देणारच नाही आहे. शहाणी माणसं जी असतात ना, ती गप्प बसतात, ती बोलत नाही. दुसरा काही समोरचा दोष देत असला, बरं आपण घेतोच होत अनुभव, कुणीही काही शिळाशाप देऊ दे, न बोलणं, प्रत्युत्तर न देणं, शांत राहणं, हे शहाण्या माणसाचं लक्षण असतं. द्रोणाचार्य काहीही याच्यावर बोललेलं नाही आहे. प्रत्येक शब्द दुर्योधनाचा जो आहे हा अहंकार व्यक्त करणारा आहे. आपण पाहिलं आहे, मम सैन्यस्य, अस्माकम, हे सगळे शब्द म्हणतात तसं द्रोणाचार्यांना जिवाग्री लागणारे आहेत, पण तरी तो बोलत नाही आहे. नाही तर असं म्हणण्याचं काही दुर्योधनाला खरं कारण नाही आहे. द्रोणाचार्यांना सांगताना हे सगळं भीष्माचार्य पण ऐकतात, तिथे आहेत. खरं तर पहिल्यांदा यांनी मोठं म्हणून आणि आपल्या सैन्याचे नायक म्हणून भीष्माचार्यांना सांगायला हवं, तरी तो सांगायला द्रोणाचार्यांना गेला आहे. सगळ्या वीरांची यादी ती सांगितली आहे, ती आधी त्यांनी द्रोणाचार्याला जाऊन सांगितलेली आहे. दुर्योधनाचा हेतूच असा आहे, सांगणं हा हेतू नाहीच आहे, सुनावणं हा हेतू आहे. माहिती असणारी गोष्ट जेव्हा पुन्हा सांगितली जाते तेव्हा ते सुनवायचं असतं,
सांगायचं नसतं. सांगायचं आहे काय, जे माहिती आहेच त्यांना सांगायचं आहे काय, पण ते बरोबर सुनवायचं आहे त्याला. असंच आहे. नायका हा मम सैन्यस्थ, माझ्या सैन्याचं नायक आहात. हे सगळं तुम्ही माझ्यासाठी करायला हवं आहे आणि तुम्ही मनाने तिकडे आहात हे सारखं सारखं दाखवून द्यायचं आहे त्याला. आणि सेनापती ढीग असतात, पण आता ह्या सगळ्या सैन्यावर मम सैन्य असतं ना, म्हणजे माझी मालकी आहे हे पण त्याच्यात दाखवून दिलं आहे. तुम्ही सेनानायक असालही, परंतु सेनानायक असला तरी माझं सैन्य आहे, म्हणजे या सैन्यावर माझा हक्क आहे, माझी मालकी आहे, हे पण त्यांनी स्पष्टपणात सांगितलं. म्हणजे तुमची मतं काही असू दे, तुमचा सगळा ओढा तिकडे असू दे, तरी देखील आत्ता तुम्हाला माझंच ऐकायचं आहे, कारण तुम्ही माझ्या बाजूला आहात. किती विचारपूर्वक दुर्योधन, म्हणजे कुचकेपणा म्हणतो ना, तसा शब्दात कुचकेपणा त्याच्या भरून राहिलेला आहे. आता एवढं सगळं झाल्यावर दुर्योधनाला असं वाटलं की आपण जरा जास्तीच डिवचलं का काय. आणि एखाद्या नागाला डिवचलं तर तो सोड घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या क्षणभर जरा दुर्योधनाला असं वाटलं की आपण जरा फार डिवचतो का काय, आणि म्हणून थोडासा द्रोणाचार्यांचा राग आपल्याला कमी करता येईल का असा विचार त्याच्या मनात आला दुर्योधनाच्या. आणि दुर्योधनाने काय केलं, पुढल्या श्लोकामध्ये आपल्या बाजूचे वीर सांगणारे ना, त्याच्यात पहिलं नाव द्रोणाचार्यांचं घेतलं. खरं पुन्हा असंच खरं मोठं म्हणून भीष्माचार्यांचं घ्यायला पाहिजे, पण तसं केलं नाही का. आता आपण खूपच बोललो, लागेल असं बोललो, कदाचित हे रागवतील, तसाही ओढा तिकडे आहेच, मग असं व्हायला नको. म्हणून मग आता थोडंसं त्यांचा राग कमी करावा म्हणून त्या भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तस्तथैवच. भवान म्हणजे आपण आहात माझ्या बाजूला. मग पहिलंच नाव आपण म्हणजे द्रोणाचार्यांचं घेऊन टाकलं, म्हणजे जरा त्यांचा राग आला असता तर तो थोडा खाली जाईल. आपण स्वतः माझ्या बाजूला पण वीर आहे, मला पण काही घाबरायचं कारण नाही आहे, आपण आहात ना माझ्या बाजूला. खुश करण्याचा एक प्रयत्न म्हणून पहिलं नाव भवान, दुसरं भीष्माचार्य, भवान भीष्मश्च कर्णश्च, तिसरं नाव कर्णाचं, नंतर कृपाचार्यांचं क्रमाने घेतलं आहे. हे कृपाचार्यसुद्धा कसं आहे, गीतेमध्ये शब्द वापरला समितिंजयः, म्हणजे रणविजयी आहेत, म्हणजे हे जिथे असतील तिथे निश्चित विजय प्राप्त होणार, अशा प्रकारचं त्यांचं कृपाचार्यांचं आहे की विजयाची निश्चिती, म्हणून समितिंजयः किंवा रणविजयी म्हटलं आहे. त्याच्यानंतर द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा, त्याचं नाव घेतलं आहे. विकर्ण हा फक्त दुर्योधनाचा भाऊ आहे, पण चांगला सज्जन भाऊ म्हणून त्याचं नाव घेतलं आहे. एवढं बाकीच्या घेतले, बाकी दुर्मुख दुःशासन नावं पण कशी आहेत ना, त्यांची नावं नाही घेतली. विकर्ण त्याचं नाव घेतलं आहे. आणि सौमदत्त हा सौमदत्ताचा मुलगा सौमदत्ती, म्हणजे त्याचं दुसरं नाव भूरिश्रवा, याचं नाव घेतलं आहे. आता हे जे सगळे 7 जण आहेत हे कौरवांच्या बाजूला आहेत, आणि हे पण कसे विशेष आहेत असं दुर्योधन त्यांना सांगतो आहे. मी मगाशी म्हटलं की द्रोणाचार्याने त्यांनी सुनावलं, खरं आहे, म्हणजे दिवसच गेला एका अर्थाने. त्यामुळे आणि हे काही याला वाटलं दुर्योधनाला एवढंच नाही आहे, द्रोणाचार्य पण काही कमी ह्याचं नाही, त्यांना पण हे कळतं आहे की आपल्याला टोचलं जात आहे, आपल्याला असं डिवचलं जात आहे, आपल्याला मुद्दाम बोललं जात आहे, हे काही त्यांना कळायला काही ते कच्चे नव्हते, त्यामुळे त्यांनाही सगळं कळायला होतं. पण आत्ता रागावून चालणार नव्हतं, त्यामुळे आपल्याला आत्ता राग गिळायला हवा. खतखततो आहे, नाही अशातला भाग नाही, परंतु तसं चालणार नाही, आत्ता सगळं आपल्याला सांभाळायला हवं. शहाणी माणसं असं करतात, काही 4 पावलं मागे कधी कधी यायला लागतं, कधी कधी आपल्याच माणसावर अन्याय करावा लागतो, राजीनामा द्या सांगावं लागतं, नाईलाज असतो, आणि म्हणून काही वेळा अशा गोष्टी कराव्या लागतात, तर रागावून चालत नाही. म्हणून वीरांची यादी सांगताना खरं तर मग अशी म्हटलं तसं भीष्माचार्यांचं नाव पहिलं यायला हवं होतं, परंतु यांना बरं वाटावं म्हणून जाणीवपूर्वक दुर्योधनाने यांचं भवान म्हणून द्रोणाचार्यांचं नाव घेताना आपल्याला दिसतं. 7च मंडळींची नावं दुर्योधनाने घेतली या श्लोकामध्ये आलेल्या. तसं पाहायला गेलं तर एकाच घरातली 3 नावं घेतली. द्रोणाचार्यांचं नाव घेतलं, द्रोणाचार्यांच्या पत्नीचा भाऊ कृपाचार्य, त्यामुळे त्याचं नाव घेतलं मेहुणाच म्हणजे, आणि अश्वत्थामा मुलगा, ही 3 एका घरातली घेतली. द्रोणाचार्यांना बरं वाटावं म्हणून, हे सगळं नाटक असतं, कोण कुठलं नाव घेतं आहे बरं वाटावं म्हणून असं घेतलं. हेच आहेत वीरपुरुष, असं काही नाही, त्यांच्याजवळ सुद्धा पराक्रम आहे, त्यावेळी उगाचंच नाव घेतलं अशातला भाग नाही आहे, परंतु त्यातल्या त्या द्रोणाचार्यांना बरं काय वाटेल असा विचार दुर्योधनाने केला, आणि या उद्देशाने दुर्योधनाने नावं घेतली. खरं तर सेनापतींच्या क्रमाचा विचार केला तर पहिलं भीष्माचार्य, मग द्रोणाचार्य आणि नंतर कर्ण, अशी 3 नावं घ्यायला हवी. या 3घांच्या नंतर जेव्हा कोणी कौरवांकडे उरलं नाही
तेव्हा मग अश्वत्थामा हा झाला, युद्धनेता झाला. पण तोपर्यंत अश्वत्थामा नव्हता काही. 4थ्या वेळेला सेनापती अश्वत्थामा झाला. मग या क्रमाने घेतली असती तर एक वेळ बरोबर होतं, पण तसं तो क्रम घेतला नाही. कृपाचार्य, विकर्ण आणि सोमदत्त हे काही सेनापती नव्हतेच. तरी देखील या तिघांची नावं घेतलीत, पण ते महारथी महापराक्रमी वीर मात्र होते. ही जी दुर्योधनाने नावं घेतली याच्यामध्ये ही 3 नावं धर्माचरण करणारी सज्जन सात्विक वृत्तीची मंडळी आहेत. आणि म्हणून आपल्या बाजूला जी आहेत ती सगळी आपली मंडळी आहेत. हे जरा 3 वेगळे आहेत, पण ते पण माझ्या बाजूला आहेत हे दाखवून द्यायचं होतं. ते सात्विक असणाऱ्या, प्रामाणिक असणाऱ्या, सत्यवादी असणाऱ्या ह्या तिघांची नावं पण दुर्योधनाने मुद्दाम घेतली आहेत असं आपल्या लक्षात येईल. पांडवांची आपण जी आधीच्या 3 श्लोकामध्ये नावं पाहिली त्याच्यात 18 नावं आली. कौरवांची 7च नावं घेतली. सगळ्यामध्ये नाटक आहे बरं का. आता याच्यातून जय पराजय, आपलं सैन्य, पांडवांचं सैन्य, पांडवांच्या सैन्यातलं सामर्थ्य, आपल्या सैन्यातलं सामर्थ्य, हे सगळं जेव्हा असं एकत्र दृष्टोत्पत्तीस आलं तेव्हा थोडीशी द्विधा मनस्थिती होणं स्वाभाविक होतं. आणि युद्ध सुरू होण्यापूर्वी सगळ्या राजांच्या सभेमध्ये भीष्माचार्यांनी, म्हणजे खरं तर दुर्योधनानेच विनंती केली होती, म्हणून भीष्माचार्यांनी या सगळ्याचं वर्णन केलं होतं. हे जे सगळं वर्णन आहे ते आदल्या दिवशी भीष्माचार्यांनी सगळ्यांच्या समोर केलेलं आहे. आत्ता जरी संजयाच्या तोंडी हे घातलं असलं तरी पूर्वी भीष्माचार्यांनी सगळं सांगितलं होतं. तरी देखील आत्ता पुन्हा त्यांच्या सगळ्या सामर्थ्याची वर्णनं आपल्याला येत आहेत. थोडं दुर्योधनाचं मनोधैर्य खचल्याचं हे कारण आहे. उगाच तरी परत ही नावं घेतली नाही. आदल्या दिवशी सगळं सांगूनसुद्धा, भीष्माचार्यांनी सांगूनसुद्धा पुन्हा जेव्हा संजयाच्या तोंडी येत आहेत, संजय सांगतो आहे धृतराष्ट्राला की असं असं घडलं. आणि हे का घडलं तर दुर्योधन द्रोणाचार्यांना हे सगळं सांगतो आहे. मग दुर्योधन द्रोणाचार्यांना हे सगळं का सांगतो आहे, त्याच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून सांगतो आहे असा त्याचा अर्थ. वस्तुतः दुर्योधनाने सगळ्या मुख्य जे वीर होते त्या सगळ्या सैन्य दलाला विश्वास वाटावा की आपल्याला नेमकं कोणाशी युद्ध करायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं नीटपणाने समजावं. आणि विजयाची खात्री आपल्या कौरवांच्या बाजूला जे युद्धवीर आलेले आहेत त्या सगळ्यांना विजयाची खात्री वाटावी म्हणून एकत्र बोलावलं होतं. भीष्माचार्यांना सांगितलं होतं की तुम्ही जरा दोन्ही पक्षातल्या सगळ्या लोकांची माहिती त्यांना द्या. युद्धामधला हा एक म्हणजे मुद्दाम करण्याची गोष्ट असते की एखाद्या चांगल्या अनुभवी याला सांगायचं आणि त्यांना माहिती आहे समोर असे उद्या आपल्याला कोणाच्या समोर युद्धाला जायचं आहे हे सगळं आपल्या बाजूच्या लोकांना नीट समजून देण्याची पद्धत असते की उद्या आपण काय काय करणार आहोत. हा पण एक प्रकारचा युद्धाच्या पूर्वी करण्याचा अभ्यास आहे. जसा युद्धभूमीवर व्यूह रचायचा तसं आपल्याला नेमकं आधी काय करायचं आहे. कुठलाही एखादा कार्यक्रम असला ते आधी आपण तयारी करतोच की, तशी युद्धाची तयारी आहे. आणि ती तयारी दुर्योधनाने भीष्माचार्यांच्या करवी आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या पराक्रमी योद्ध्यांची करून घेतलेली होती. आणि एका अर्थाने दोन्हीकडलं जे बलाबल होतं, दोन्हीकडले जे शक्तिमान मंडळी होते ती कळावी एवढ्यासाठी ती विनंती होती. आणि भीष्माचार्यांनी कौरवांकडलं सुद्धा बळ, म्हणजे तसं म्हटलं तर 100 कौरव बंधू होते की हो, दुर्योधनाचे 100 भाऊ, ते धरून तसं म्हटलं तर 131 वीर पराक्रमी असे योद्धे यांच्या बाजूला होते. भीष्माचार्यांनी जे आदल्या दिवशी वर्णन केलं आहे ना त्याच्यामध्ये महाभारतामध्ये ह्या सगळ्या 131 जणांची माहिती आहे. शंकर अभ्यंकर जेव्हा महाभारत कथा सांगतात ना तेव्हा ते असे बरं नावं सांगू शकतात आणि मग दुसऱ्या दिवशी सांगतात उद्या मी तुम्हाला विचारेन. तर आपल्याला काही त्याच्याशी राहायचं नाही आहे. परंतु 131 महाबलाढ्य महापराक्रमी मंडळी कौरवांच्या बाजूला होती आणि महाभारतामध्ये या सगळ्यांची नावं आणि भीष्माचार्यांनी युद्धाच्या पूर्वी ह्या सगळ्यांबद्दलची माहिती त्याच्यात दिलेली आहे. आता जी दुर्योधनाने 7च नावं घेतली त्याच्यामध्ये मग अशी म्हटलं 100 कौरवबंधूंचं नाव नाही, फक्त दुर्योधनानं त्या विकर्णाचं नाव घेतलं आहे त्याचा विचार आपण करणार आहोत. आता हे कौरवबंधूंचं वर्णन करताना सगळे सामर्थ्यवान आहेत, पराक्रमी आहेत, रथी आहेत, बरोबर आहे. पण रथी आणि महारथी काय आहे हे पण जाता आपल्याला माहिती पाहिजे. महारथी कुणाला म्हणायचं? मग अशा आपण पांडवांच्या बाजूचं जेव्हा वर्णन करत होतो ना तेव्हा महारथी असं म्हणत होतो की हे सगळे महारथी आहेत. तर महारथी म्हणजे काय? दुर्योधन एवढा अहंकारी आहे की 7 खरा तर कोणी महारथी नाही आहे. त्याच्यामुळे तरी दुर्योधन दुःशासनाची नावं घेतली नाही आहे, फक्त विकर्णाचं नाव घेतलं आहे, खरी आहे गोष्ट. पण त्याच्या बाजूला कोणी महारथी नाही आहेत. पण महारथी नाही आहेत कारण महारथीची एक व्याख्या आहे. ज्यांनी शस्त्र अभ्यास केलेला आहे
ते ठीक आहे, शस्त्राभ्यास पुष्कळ जण करतात, त्याशिवाय काही युद्धभूमीवर येत नाही. पण नुसता शस्त्राभ्यास, युद्धात प्रवीण पराक्रमी असून पुरत नाही, तर 10,000 धनुर्धारी ज्याच्याकडे आहेत, 10,000 धनुर्धारींचं संचलन जो करू शकतो, ज्यांना जो ऑर्डर देऊ शकतो 10,000 शस्त्रधाऱ्यांना, त्याला महारथी म्हणतात. नुसता एकच बाजू नाही बरं का, 10,000 शस्त्रधारी त्याच्याकडे आहेत आणि 10,000 शस्त्रधाऱ्यांच्या बरोबर एकटाच युद्ध करू शकतो. अशा दोन्ही गोष्टी ज्याला जमतात त्याला महारथी म्हणतात. म्हणजे त्याच्याकडे पण 10,000 शस्त्रधारी असले पाहिजेत आणि शत्रूकडे असणाऱ्या 10,000 शस्त्रधारींबरोबर तो एकटा युद्ध करू शकला पाहिजे. या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला महारथी असा पुरस्कार मिळालेला असतो. आणि कौरव बंधूंपैकी असं करणारं कुणीही नव्हतं. त्यामुळे नावं त्याला घेताच आली. ही 7च नावं त्यांनी घेतली, कौरव बंधूंची नावं घेतली नाही. याचा अर्थ असा पण आपल्याला लक्षात येईल की कौरव बंधू दुसऱ्यांवर अवलंबून होते युद्ध जिंकण्यासाठी. यांच्याकडे कोणी महारथी नव्हता, त्यामुळे हे जे युद्ध जिंकायचं होतं त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार होतं. असा सगळा प्रकार होतो. म्हणून 7 जणांचा विचार आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. आता ही जर यादी आपण पाहिली तर या 7 जणांची खूपच माहिती आपल्याला घ्यायची आहे. आपण नावं पुन्हा एकदा बघू. कोण कोण घेतली? कर्ण, भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजया अश्वत्थामा विकर्णश्च सौम्यदत्तस्तथैवच. आता या 7 जणांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यातली द्रोणाचार्यांचा विचार केला तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. पण लक्षात असं घ्यायचं की ही गडबड अशी असते की ह्याच द्रोणाचार्यांकडे ही सगळी मंडळी शिकली आहेत. म्हणजे जरी दुर्योधन आत्ता त्याला आपण वगैरे म्हणून जरा थोडासा त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत असला तरी पांडव पण त्यांच्याचकडे शिकलेत, कौरव पण त्यांच्याचकडे शिकलेत. आपण आधी पाहिलं द्रुपदाचा मुलगा पण त्यांच्याकडे शिकला आहे. ज्या द्रुपदाने आपल्याला मुलगा व्हावा कशासाठी? तर ह्या द्रोणाचार्याला मारण्यासाठी. आणि त्या मुलाला शिकवलं पण कोणी? द्रोणाचार्याने. ही जी काही सगळी गडबड आहे ना, ती द्रोणाचार्य शब्द आला की सगळं आपल्याला आठवतं. काय रसायन असेल हे द्रोणाचार्यांचं. माझा मित्र असो शत्रू असो, माझ्याजवळ असणारी विद्या मी समोरच्याला इच्छा आहे ना त्याला देणार. या एकलव्याबद्दल द्रोणाचार्यांवर फार राग व्यक्त केला जातो की त्याला शिकवलं नाही, मग त्याचा अंगठा दान मागितला. तर त्याच्यामागे द्रोणाचार्यांचं बाकी पण चरित्र आपण लक्षात घेतलं पाहिजे ना. त्यांना काही पांडवांच्या बाजूला असणारा अर्जुन हा माझा शिष्य आहे आणि तोच मुख्य असायला हवा, बाकी काही नाही असं नाही आहे. काहीही कमतरता असली तरी देखील मी युद्ध करू शकतो अशी पण मुलं त्यांनी निर्माण केली, तयार केली. त्या द्रोणाचार्य एक वेगळंच रसायन होतं. शत्रू असो मित्र असो, द्रोणाचार्य सगळ्यांना शिकवलं. आणि पुन्हा दरिद्री राहून स्वतःच्या मुलाला काही द्यायलासुद्धा नव्हतं, कुणाजवळ काही मागितलं पण नाही, काहीही मागितलं नाही. असं ब्राह्मण असून, युद्धशस्त्र सगळं पारंगत असून, आपला परका भेद नसून, शत्रू मित्र भेद नसून सगळी आपली विद्या देऊ शकणारं असं हे द्रोणाचार्यांचं एक वेगळंच कॅरेक्टर आपल्याला महाभारतात बघायला मिळतं. बाकी पण सगळे आपण पाहणार आहोत. पण पुढल्या वेळेला पाहूया. भीष्माचार्यांपासून 6 जण पाहिजेत. एकदम सगळं आपल्याला या गोष्टी ऐकल्या ना की आपण असे अवाक होऊन जातो की काय काय बघायचं. तर आपल्याला पांडवांच्या बाजूला असणाऱ्या सगळ्या सैन्यांमध्येच आपण जरा आज रमूया आणि कौरवांच्याकडे उद्या वळूया. कारण या सगळ्यांना आपल्याला कुठल्या कारणाने ते कौरवांच्या बाजूला राहिले. काही वेळा असं असतं, आजही आपल्याला दिसतं की चांगला माणूस का बरं विरोधात आहे असा आपल्याला प्रश्न पडतो. काही त्याची कारणं असतात. आता गेल्या 2-3 दिवस पुन्हा आपण कलाकारांनी कुठल्या बाजूला असावं, आपलं मत मांडावं की नाही असा विचार करतात. आपल्याला आठवेल आणीबाणी जेव्हा होती तेव्हा नेमकं काय झालं. काही मंडळी कशी नुसतीच तारेवर राहिली, इकडे पण नाही इकडे पण नाही. आणीबाणीच्या बाजूनी पण बोलत नव्हती, विरोधात पण बोलत नव्हती. पण दुर्गाबाई भागवत पहिल्यापासून आणीबाणीचा विरोध करत होत्या, तुरुंगात जावं लागलं. त्यामुळे कोण कुठल्या बाजूला आहे, कोण कसं दाखवतं हे आपण वारंवार महाभारत वारंवार घडत असतो. आपण फक्त त्या दृष्टीने बघत नाही, एवढाच फरक आहे. त्यामुळे महाभारतात आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी कसे आहेत ते आपल्याला कळेल. पुढल्या श्लोकामध्ये आपण कौरवांच्या बाजूच्या युद्धवीरांचा विचार करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.